जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगात राजा, सत्याचा सागर, सुरेस्वत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करून परमार्थ कसा असावा, आणि परमार्थ करत असताना आपली मानसिकता, शारीरिक, बौद्धिक सक्षमता आहे का नाही हेही पाहणं गरजेचं असतो। आपण जी साधना करतो त्या साधनेचं फळ चाकण्या इतपत आपलं शरीर सुदृढ आहे का नाही ही पाहणं गरजेचं असतो। आपण साधना करायचे आणि साधनेमध्ये आपण मनाने विकलांग, शरीराने विकलांग, अनेक दुर्विचारांनी साठलेल्या सगळ्या गोष्टी साठवून ठेवून जर आपण साधना केली तर त्याचं फळप्राप्ती होत नाही। आपण साधी साधना करत असताना कोणी शेजाऱ्याकडे मोबाईल आहे, माझ्याकडे मोबाईल नाही, मोबाईल 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 अशी जर साधना केली तर ते फळ मिळत नाही। कोणाकडे मिश्रीचा डबा नसेल, समजा आता शेजारनी कधी येईल ग बाई, कधी येईल ग बाई, कधी येईल ग बाई अशी जर साधना केला तर ते फलप्राप्ती मिळत नाही। मग साधना असावी कशी हे जर ज्याला समजलंय, ज्याला उमजलंय तो खरा साधक आहे। साधनेमध्ये स्वतःचं अस्तित्व, स्वतःची मनस्थिती, आपण शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक दृष्टीनं परिपक्व आहे का नाही हे पाहण्यासाठी सुरुवातीला कित्येक वर्ष साधना करावं लागतं। काय लोकांचं म्हणणं असतं असं साधना केली की असं जाता जाता आपल्या घरापुढे एखादं विमान उतरावं, मग जावं आपण, काही कल्पना असतात। असे विचारांनी पछाडलेला भाविक खूप आहे। अशा दुर्विचारांनी, वाईट विचारांनी, वाईट संगतीनं या मंत्रामध्ये साधना करा, तुम्हाला फळ मिळेल, अजिबात मिळणार नाही। या दृष्टीनं साधना केला तर फळ मिळतो। तुम्ही फळाची अपेक्षा करून जर साधना केला तर त्याची प्राप्ती होणार नाही। जर आपण एखाद्याकडे कामाला चाललो, आपण एका कंपनीमध्ये कामाला आहोत आणि आत जाताना, एंट्री करताना आपल्या वरिष्ठ तिथं उभे राहिलेले असतात, चेक करत असतात। जाताना जर आपण त्यांना विचारलं की आमचं पगार कधी करणार आहात, तो म्हणाल जसं आलास तसंच परत जा, म्हणाल का नाही? आपण साधनेच्या अगोदर, साधनेला बसण्याच्या अगोदरच आपण फळाची अपेक्षा करतो। कधी ईश्वर देणार नाही, माझं प्रवचन कटू असतं, कडवट असतं, पण वर्मी लागणारं असतं। वर्मी लागल्याशिवाय, त्याग केल्याशिवाय, वैतागल्याशिवाय काही प्राप्त होऊ शकणार नाही। सर्व गुण संपन्न होण्यासाठी तुम्हाला एशीमध्ये बसून साधना करणं होणार नाही। देव काहीतरी एक देतो। तुम्हाला मोठं व्हायचं असेल
तर साधना छोटी होईल, तुमचा प्रपंच छोटा होईल. जर तुम्हाला छोटं होऊन साधना करायचं असेल तर तुमचं सगळं वैभव मोठं होईल. लक्षात ठेवा, एवढं सामर्थ्य नामामध्ये आहे. फक्त त्याची प्राप्त करण्याची माध्यम काय, पद्धत काय, सिस्टीम काय, हे जरी लक्षात आलं तर आपण खरंच नक्कीच थोड्याशा साधनेमध्ये कुठलंही टेन्शन न घेता, कुठल्याही अपेक्षा न धरता आपल्याला सहज फलप्राप्ती होऊ शकते. कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही, काही अपेक्षा व्यक्त करायचं, निरपेक्ष, निष्कलंक, हृदय पवित्र आणि स्वच्छ. ईश्वराने आपल्याला खूप काही दिलेलं आहे. ईश्वराने आपल्याला सुंदरसे 2 डोळे दिलेत, सुंदरचे दणकट बलवंत असे 1 हात दिलेले आहेत. ईश्वराने 2 पाय दिलेले आहेत. ईश्वराने कमवल तेवढं पोटात बसण्यासाठी इतभर पोट दिलाय आणि सर्व सक्षमता दिलाय. याच्याबरोबर विवेक पण दिलाय. हे आपण विसरतो, म्हणून आपण फसतो. सहज आपण बोलून जातो, देव काय दिलं आमच्यासाठी, देव आमच्यासाठी काय केलंय. सहज आत्ताची पिढी पहा ना तुम्ही. जर आईवडिलांनी सांगितलं अरे देवाचं पाया पड, अरे मोठ्यांचा आशीर्वाद घे, थोरा मोठ्यांचं चांगलं असतं, ते काय म्हणतात नाही पडलं तर काय होणार आहे. पहिला प्रश्न असतो, नाही केलं तर काय होणार आहे. ही मनाची विकलांगता का निर्माण झाली, ह्याचे कारण आपणच शोधलं पाहिजे. पुढच्या पिढीला शोधायला लावून उपयोग होणार नाही. बघा, ज्यांचा जन्म 60-70च्या दशकामध्ये झालेला आहे, 60-70-75च्या दशकामध्ये ज्यांचा जन्म झाला आहे, त्यांनी सर्व काही अनुभवलेलं आहे आणि तो अजूनही हल्ला नाही. अजूनही त्याचं स्वतःवर नियंत्रण आहे. त्या वयातले लोक पहा, ज्यांचे वय आता 60-70-75च्याच रेंजमध्ये आहे, ते माणसे पहा कधीही अपेक्षा व्यक्त करत नाहीत. हाय ते सुरक्षित, माझं माझ्याबरोबर आहे का नाही हे पाहतात. माझं माझ्याबरोबर म्हणजे काय, सगळ्यात प्रॉपर्टी आपली संपत्ती कुठली, माझं शरीर, माझं धनसंपत्ती, हे सुरक्षित आहे का नाही, माझे डोळे सुरक्षित आहेत का नाही, हात अजून कष्ट करण्या इतपत मजबूत आहेत का नाही, पाय चालण्या इतपत मजबूत आहेत का नाही, माझी बुद्धी व्यवस्थित आहे का नाही, मी माझं कमवू शकतो का नाही. कारण कुणावर भरोसा ठेवण्या इतपत आत्ताचा काळ राहिला नाही. आताचा काळ राहिला नाही. त्या काळामध्ये बघा, त्या काळामध्ये अख्ख्या कुटुंबामध्ये घर भरून असायचं, झोपायला जागा नसायची, अंगणात माणसं झोपायचे, महिला मंडळ आत झोपायचे. आणि पद्धत अशी होती, एका वाकळामध्ये जी ऊब असते, ज्या सर्व कपड्याचं तुकड्यांनी शिवून गाठलेलं, आजीनं शिवलेलं जे वाकळ असतं, वाकळ सगळ्याच्या अंगावर एकच असायचं. बाहेर सगळं पुरुष मंडळी, मुलं, नातवंड झोपले, सगळ्याच्या अंगावर एकच असायचं. सुना, मुली, आजी, सासू, ह्या सगळ्या झोपलेलं एकच अंगावर असायचं. त्या काळामध्ये गरीब होती, परिस्थिती नव्हती, पण माणुसकी होती. सर्वात श्रीमंत काय असेल त्यांच्याकडे तर ते माणुसकी होती त्या काळामध्ये. त्या काळामध्ये अशी होती. पहाटे सगळे उठायचे, लवकर उठायचे, रात्रीचं लवकर झोपायचे. रात्रीचं त्यांचं 7-7:30 वाजला की भोजन व्हायचं. पहाटे 3-3:30-4 वाजता उठलं की बापे मंडळी सगळे शेतात जायचे, मुलं शिक्षणाला जायचे. शिक्षणाला सुद्धा पाटी पेन्सिल नसायची, असायची. गुरुजी सांगल ते जळणफोड फोडायचे, दळून आणायचे. त्यांचे काय हमाली, काय कामं असतात ते सगळं त्यावेळेस मुलं करायची. मी या हाताने केलेलं आहे, या डोळ्याने मी त्यांना पाहिलेलं आहे, मी स्वतःसुद्धा केलेलं आहे. त्या काळामध्ये आपल्याकडे पाटी नसायची, बोर्डावर जेवढं लिहिलं तेवढंच ते उतरायचं डोक्यात, ते बी या कॅम्प्युटरमध्ये उतरवायचं आणि ते मंथन करायचं आणि अभ्यास करायचा. ती परिस्थिती होती. अंगावर डुंगणावर चड्डी नसायची त्या काळामध्ये. जर झोपल्यानंतर इकडच्या माणसाने जर वाकळ ओढला, इकडचं उघडं पडायचं, जर इकडच्याने ओढलं तर तिकडं उघडं पडायचं. आणि त्या काळामध्ये एक कमांड असायचा की आजोबांनी सांगायचं आणि सगळ्यांनी ऐकायचं.
आजीने सांगायचं आणि सगळ्यांनी ऐकायचं, हे सगळ्यात मोठी साधनं होती. याला साधनं म्हणायचं. साधनं म्हणजे काय? स्वतःचं नियंत्रण स्वतःवर ठेवणं, इतरांच्या आधिपत्याखाली राहून आपण स्वतःचं सुख शोधणं, हे आनंद आहे. माझ्या आजीचं मी नाही ऐकलं, माझ्या आईचं मी नाही ऐकलं तर माझं वाईट होणार आहे, ही त्या काळातल्या लोकांना कळायची. पुढे पुढे काळ आला तो 80-90च्या शतकामध्ये, की थोडंसं मुलं शिकलेले असायचे, शिकलेले सावरलेले, थोडीशी आर्थिक सुबत्ता आली. त्या काळामध्ये आर्थिक सुबत्ता थोडीशी आली होती आणि त्या काळामध्ये पद्धत बदलली. ती पद्धत अशी झाली की मुलं आईवडिलांशी चर्चा करायला लागले, मुली आईवडिलांशी चर्चा करायला लागले. पूर्वी तसं चर्चेचा पद्धत नव्हती. आईवडिलांनी सांगायचं आणि पुढच्यांनी सगळ्यांनी ऐकायचं, उत्तर देणं नाही. सुनबाई जरी आली, सुनबाईला जी जबाबदारी दिली आहे तेच करायचं. पण 80-90च्या शतकामध्ये मात्र थोडंसं विषय बदलला. मुलं, आई वडील, आजी हे चर्चेमध्ये आले. थोडीशी शिक्षणाची प्रगती झाल्यामुळं चर्चेतनं मार्ग काढायची, पण वाद उद्दंड वाढवायचं नाही, अजिबात नाही. त्याच्यापुढे मग विज्ञान युग आला. विज्ञान युग आला 2000-2005च्या दरम्यान, 10च्या दरम्यान. या काळामध्ये शिक्षण खूप प्रचंड वाढला. शिक्षण वाढला, जसं शिक्षण वाढला तसं सुखसोयीकडे अट्रॅक्शन झाले युवक युवती. सुखाकडे, सुखाच्या मागे धावा लागले. त्यांना वाटलं देव त्यात आहे, देव साधण्यात आहे, कळलं नाही. देव आईवडिलांच्या चरणात आहे, हे कळलं नाही. देव आचरणामध्ये हे कळलं नाही. देव संस्कारामध्ये आहे, हे कळलं नाही. त्या थोतांड अशा भौतिक सुखाच्या मागे, चंगळवादाच्या मागे ते भरकडत गेला समाज. आणि तो भरकडत गेला, तो असं भरकडत गेला तर 2018, 19, 20 कोरोना काळ शिकून दिला. आणि त्यानंतर मात्र आत्ताची परिस्थिती अशी झालेली आहे की बाप जेव्हा लागला तर मुलगा बाहेर बसतो आणि मुलगा जेव्हा लागला तर बाप बाहेर बसतो. ही परिस्थिती आत्ता निर्माण झाली. शिक्षण जास्त झाला, विवेक मात्र विसरून गेला. आणि तो मात्र बापाला विचारतो, तुम्हाला काय कळतंय सांगा. आईला विचारते मुलगी, अगं तुला काय कळतंय. ही परिस्थिती निर्माण झाली. ही परिस्थिती निर्माण करण्याला कारणीभूत कोण आहे? आपणच आहोत. त्याला जबाबदारी आपली आहे. त्यांच्यावर व्यवस्थित आपण जडणघडण घातलेलं नाहीये, व्यवस्थित संस्कार घातलेले नाहीये. हे भौतिक सुखाच्या मागे धावू नका. ते कुठेतरी त्याला बंधन घातलं पाहिजे, त्याला मुरड घातलं पाहिजे. हे आपल्याला न कळल्यामुळे जाऊ द्या पोरगा आपला दे मोबाईल, जाऊ द्या पोरगा आपला दे बुलेट, जाऊ द्या पोरगा आपला दे पेट्रोलला पैसे, जाऊ द्या पोरगा आपला हे शोरूममधनं कपडे आण. अरे काय शोरूममधनं कपडे आणतो, काय बुलेट उडवतो. अरे तुला 40 वर्षाचा घोडा झाला, पोरगी मिळत नाही, लग्न होत नाही. आता किती शोकांतिक आहे मला सांगा. त्या काळामध्ये एक मुलगा जन्माला आला तर 4 जण सांगायचे आमची मुलगी आहे बरं का तुमच्या घरात येणार आहे. हे खरं आहे का खोटं आहे मला सांगा. 4-4 मुलीचे पाहुणे यायचे, 4-4 गावचे. त्या मुलाला जपायचे. तो मुलगा मोठा होईल, माझी मुलगी त्याला देणार आहे. अरे घोड्यानं आता तुम्हाला 40 वर्षाचे टोणे झालात, वळू झालात, तर तुम्हाला एकही पोरगी द्यायला कोणी येत नाही. याचं कारण हा चंगळवाद आणि तुम्ही आईवडिलांचं विसरपणा. काय परिस्थिती आता तुम्ही पहा. साधनेपासून तुम्ही लांब गेलाय, धर्मापासून लांब गेलाय. तुम्ही चंगळवाद, ऐश्वर यामध्ये गुंतून राहिल्यामुळं धर्म राहिला तिथेच आणि वरचा बुडबुडा आला तुमच्या हातात. बुडबुड्यात ना फेस ना पाणी काही नसतं. ह्या संस्कृतीला कारणीभूत सुद्धा आपणच आहोत असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणून आपल्या पूर्वजांनी, साधू संतांनी एक प्रथा पाडून ठेवलेली आहे. 12 महिन्याचे 12 महिने आपल्या हिंदू धर्म सनातनमध्ये सगळ्याला गुंफून ठेवलेला आहे. एका दोरीमध्ये आणलेला आहे. बघा 1000 झाडाच्या 1000 फुलं एका दोरीमध्ये गुंफलं जातं. 1000 झाडाच्या 1000 फुलं एका दोरीमध्ये गुंफला जातो.
आणि तो दोरी अशी असते, दोरी कधीही दिसत नाही, पण फुलं मात्र दिसतात. काही सुगंधित असतात, काही सुगंधित नसतात. पण सुगंधितामुळे सुगंधित नसलेला सुद्धा तेवढाच उठावदार दिसतो. याला सत्संग म्हणायचं, याला धर्म म्हणायचं. धर्माच्या व्यासपीठावर सत्संगामध्ये देवाच्या देवळात जाणारा, आईवडिलाच्या चरणावर जाणारा, आपल्या ऐपतीप्रमाणे लोकांना सहकार्य करणारा, मदत करणारा, जरी लुच्चा असला तरी त्याला देव मानतात लोक, लक्षात ठेवा. म्हणून म्हणलं, एक सुगंधित फुल असला, बिना सुगंधित असला तर ह्या सुगंधितामुळे हा बिना सुगंधितचा लपला जातो. म्हणून ह्या कलियुगामध्ये, या आत्ताच्या हल्लीच्या चंगळवादामध्ये आपल्याला स्वतःला सावरायचं असेल तर माध्यम एकच आहे, स्वतःवर नियंत्रण, स्वतःचं विवेक जागा ठेवून आपण बुद्धीला आपण जर स्मरून काम केलात तर सगळ्यात मोठी साधना ठरू शकते. ह्याच्या व्यतिरिक्त मोठी साधना नाही आहे. म्हणून होळीचा काळ आला आहे. दरवर्षी आपण होळी साजरा करतो, याचं कारण काय? होळी साजरा करतो ह्याचं अध्यात्म कारण वेगळं आहे. हिरण्यकशिपूची बहीण होलिका होती. ती होलिका खूप साधना केली होती. ब्रह्मदेवाची साधना करताना तिने अग्निदेवाला प्रकट करून घेतली होती. अग्निदेवांना प्रकट करून घेतली होती आणि अग्निदेवाने वरदान दिलं होतं की तू माझी भक्त असल्यामुळं तुला माझा भय नाही आहे, तू माझ्यात मृत्यू पावणार नाहीस. असा एखादा साधक असतो, एखादा असा बोंधू साधू असतो, मी कुणाचं ठेवत नाही. असा एखादा लपंगबाज असतो, एखादा असं हेकेखोर असतो, मला काय होतंय, मी आज दान केलंय, मला काय होतंय, मी एवढी साधना केली, मला काय होतंय, अमुक केलंय, मला काय होतंय, तमुक केलंय, असे म्हणणारे अहंकारी कुठलाही व्यक्ती जगू शकणार नाही, खूप दिवस जगणार नाही. त्याची मर्यादा असते, मर्यादा ओलांडली की तो संपणार. अग्निदेवाला प्रकट करून घेतल्यावर होलिका चिरंजीवी झाली असं तिचं समज झाला. पण असत्याची संग केली होलिका, भावाशी संग केली. भावाचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णू भक्त, सत्य, ज्यात पाहाल त्यात देव पाहणारा, सतत देवाची विष्णूची भक्ती करणारा, अनंत प्रमाणात भक्ती केली. छोट्या वयामध्ये भक्ती करणं म्हणजे काय केले त्याने? कुठे डोंगरात जाऊन बसले, कुठे देवळात बसलं, काय नाही बसला. फक्त एकच केला, स्वतःवर तर नियंत्रण सोडू दिला नाही, तुटू दिला नाही, स्वयं मात्र कायम ठेवला. स्वयं, लक्षात ठेवा, हे साधना आहे. साधना म्हणजे काय असं काय आहे का 8-8 तास बसा? अजिबात नाही. चुकीचं काही न करता जे चांगलं आहे ते वेचून घेणं, ते ग्रहण करणं, ज्याचा सदुपयोग करणं आणि लोकांना वाटणं, ही साधना. ही साधनेची व्याख्या आहे. प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी. काय कोणी असं ट्रकभर ग्रंथ वाचून, ट्रकभर पुस्तकं वाचून काही सांगत असेल, पण स्वतःच्या आचरणात त्याचं काय नसतं. जो स्वतः आचरण करतो, स्वतः अनुभवतो, त्याचं मंथन करतो आणि तो मला पात्र आहे का नाही, मी त्याला पात्र आहे का नाही पाहतो आणि तो समाजापुढे विषय ठेवतो, हा साधना आहे. लक्षात ठेवा. तसं भक्त प्रल्हाद साधना करायचे. कशात? सगळीकडे देव बघायचे, विष्णूला बघायचे. हा दैत्य कुळातला हिरण्यकशिपू, हा देवाचा शत्रू, तो मुलाला अन्य प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला. अनेक मार्ग त्यांनी स्वीकारले. मुलगा मरत नव्हता. मुलगा कुणाचा भक्त होता? विष्णूचा भक्त, देवाचा, देवादिदेव, महादेवापेक्षाही श्रेष्ठ महाविष्णू, त्याचा तो भक्त होता. तेव्हा पौर्णिमा आली, बहिणीला त्यांनी बोलवलं. हिरण्यकशिपू म्हणलं, तो अग्नीत मरणार नाहीस, तुझा मृत्यू नाहीये. मग अग्नी पेटवायचं. सगळे जळण घेऊन आले. जळण म्हणजे सगळं जंगलातले ओंडके, शेण, गौऱ्या वगैरे सगळं आणलं, रचलं आणि होलिकाने त्या भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि अग्नी पेटवायला सांगितलं. अग्नी पेटवल्यानंतर तो भक्त प्रल्हाद महाविष्णूचा धावा करायचा
आणि होलिका ही अग्नीची धावा करायची. धावा करता करता होलिका जळून गेली. विष्णूचा भक्त भक्त प्रल्हाद कधीही जळला नाही, कधीही जळला नाही. का जळला नाही? तरी 4 तास साधना केली होती का? नाही केली, तरी जळला नाही. का? त्याची नियत चांगली होती, त्याचा काळ चांगला होता. तो विष्णूचा, महाविष्णूचा अंतर्मनाने भक्ती करायचा. त्याच्या हृदयास्थानी असलेला ईश्वर दगडात, पाषाणात, झाडात, झुडपात, पाण्यात, जलात, प्रत्येक व्यक्तीमध्ये तो विष्णू पाहायचा. तो भक्त प्रल्हाद जळला नाही. होलिका जळून गेली म्हणून तिच्या नावाने होली साजरे करण्याची पद्धत सुरुवात झाली. याचा अर्थ आमच्या कुटुंबामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये असलेलं घाण जाळायचं असेल तर होलिका साजरा करा आणि त्याप्रमाणे आपलं वागणूक ठेवा. त्याप्रमाणे आपलं वागणूक ठेवा. आपल्यातले दुर्गुण, आपले व्याभिचार, आपले डोळे नेत्र इतके वाईट आहेत ना, माणसाला माणसात बसवतात ते, माणसातनं उठवतात ते जे नेत्रामध्ये घाण आहे, आपल्या हृदयस्थानी असलेलं घाण, आपल्या वाणीत असलेलं घाण, आपल्या कानाने ऐकलेलं घाण, हे सगळं जाळायचं असेल तर होळी साजरा करा आणि त्या दिवसापासून आपले दुर्विचार सगळे जाळून टाका. पवित्र व्हा. तुम्ही सुद्धा भक्त प्रल्हाद होणार. तेवढं सामर्थ्य त्यामध्ये आहे. म्हणून ह्या चंगळवादाच्या मागे न लागता विज्ञानचा वापर करावा. त्याच्या विरुद्ध मी नाही आहे, पण त्याची जशी वापर योग्य आहे, सद्मार्गाने जेवढं घेता येईल तेवढंच आपण घ्यावा. आपल्याला पचल तेवढंच खाल्लं पाहिजे. कोणीतरी तूप पुरी दिली म्हणून 5 पुरीच्या ठिकाणी 10 खाल्ली तर आपल्यासुद्धा गडबड होऊ शकतो. तसं त्या पद्धतीनं विज्ञान गरजेपुरतं त्याचा सदुपयोग करावा आणि जे अनावश्यक आहे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावा. हे सुद्धा साधना आहे, लक्षात ठेवा. हे सुद्धा साधना आहे. आपल्याला अनावश्यक आहे हे टाकणं, फेकणं, हे सुद्धा एक प्रकारच्या दुर्गुणाला आपण जाळून टाकूया. आणि या दिवशी होलिका, आता सोमवारी होली आहे आणि तदनंतर मंगळवारी ग्रहण आहे. तो खग्रास ग्रहण आहे, चंद्रग्रहण आहे. तो सूर्योदयाच्या सुरुवातीला, सूर्योदय जेव्हा होतो सकाळी तेव्हा त्याचे वेद सुरुवात होतात, वेदाला सुरुवात होते आणि त्यानंतर 11 वाजता मात्र वेद तीव्र होतो. वेद तीव्र होतो तो 11 पासून ज्या गरोदर माता आहेत, ज्या लहान बालकं आहेत, जे वयोवृद्ध 60च्या पुढे आहेत, ज्यांची क्षमता नाही आहे पाळायची, अशा लोकांनी 11 पासून पुढे तो वेद पाळावा. अगोदर सूर्यास्तापासून ज्यांना पाळणं शक्य आहे त्यांनी पाळावा. आणि साधारण 3:20 प्रत्यक्ष ग्रहण स्पर्श होणार आहे चंद्राला आणि 6:48 सायंकाळी ग्रहण सुटणार आहे. ग्रहणात मुक्त होणार आहे. तो ग्रहण चंद्राला असून सुद्धा दिवसा सायंकाळी दिसणार आहे. तो भारतात सगळीकडे दिसणार आहे. काय ग्रहांना तो शुभ आहे, काय ग्रहांना तो अशुभ आहे आणि काय ग्रहांना तो मिश्र आहे. तर या पद्धतीनं ग्रहण आहे. आपण सगळ्यांनी धर्माचं पालन करूया. आपलं प्रपंच करून परमार्थ आपल्याला करायचा आहे. तुम्हाला असं नाही शिकवलं की 4 तास मांडी घाला आणि बसा आणि ग्रहणामध्ये तुम्ही फलप्राप्ती करा आणि तुमचं आयुष्य चांगलं जाईल. अजिबात सांगणार नाही. तुमचं स्वच्छ कर्म करता करता, प्रपंच करता करता परमार्थ करायचा. आपल्याला जे जे शक्य आहे, आपल्याला स्नान संध्या करून घरामध्येही नामस्मरण करू शकताय, गोट्यामध्ये करू शकताय. शेजारी एखादं बेलाचं झाड असेल, एखादं पळसाचं झाड असेल, एखादं आपट्याचं झाड असेल, त्याच्या खाली, त्याच्या परिसरामध्ये, त्याच्या परिघामध्ये फिरू शकताय. एखादा नदी असेल तरी तुम्ही साधना करू शकताय. सगळ्यात पवित्र गोटा गायचा गोट्याचं महत्त्व खूप लोकांना माहीत नाही आहे. गायचा गोटा म्हणजे गोटाच समजतात. अरे बाबानो, गायच्या गोट्यातली गाय उधळं जर घरासमोरनं गेली ना, तिच्या पायाच्या खुऱ्यातलं जर धूळ जरी आपल्या अंगावर पडलं, आपल्या घरावर जरी पडलं, तर आपल्या 7 पिढीचा उद्धार होतो आणि मागच्या 7 पिढीचा मोक्ष, नरकातनं मोक्षाला येतात. लक्षात ठेवा. एवढं सामर्थ्य गोमातेमध्ये आहे. म्हणून सगळ्यात पवित्र हा गोमाता आहे.
म्हणून आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये गायीला खूप अनन्य महत्त्व आहे. आपण शक्य तेवढं दान करू शकताय, शक्य तेवढं भजन कीर्तन करू शकताय, शक्य तेवढं नामस्मरण करू शकताय. हे काय नाही जमलं, 4 चिमण्याला दाणे टाकू शकताय, हेही नाही जमलं. जे जे मनामध्ये अशुभ भाव आहे ते अर्पण करा देवाच्या चरणी आणि सदुपयोग करून घ्या. आणि चांगले विचार मनामध्ये ठेवणं सुद्धा एक प्रकारचं साधन आहे. त्या काळामध्ये एवढं केला तरी आपल्या पाठीमागे ईश्वर उभं राहील आणि आपण सुद्धा मनुष्यातला देव जागा केल्याचा आपल्याला आनंद मिळेल.